हाय, मी श्रद्धा. आज मी पनीर भुर्जी दाखवणार आहे. इथे मी कढई तापत ठेवली होती, त्यात मी तेल घेते. तेल गरम करण्यासाठी ठेवते आणि त्याच्यात मी एक छोटा चम्मच जिरा आणि थोडीशी हिंग टाकते. गरमच तेल घ्यायचं आणि एकदम बारीक चिरून कांदा घ्यायचा, तो तडक्यासाठी टाकायचा. तर चला तर बघूया. आहे बघा, जिरा आणि हिंग टाकून झालं आहे माझं. आता मी बारीक चिरलेला कांदा टाकते. इथे मी 4 बारीक चिरलेले कांदे घेतले होते, तर ते टाकून घेते. गरम तेलामध्येच कांदा असा चांगला तळतळलाच पाहिजे. आणि आता कांदा चांगला ब्राऊन करून घेते. तर चला तर बघूया आपण. हे बघा, कांदा असा ब्राऊन झाला पाहिजे ना आपला. कांदा चांगला ब्राऊन झाला आहे. इथे मी टोमॅटो आणि लसूण असं चांगलं बारीक करून घेतलेलं, थोडं आवडतोबट. तर ते मी टाकून घेते. आता मी हे परतून घेते. यात मी मसाले म्हणून लाल मिरची पावडर टाकते. त्यानंतर थोडासा पनीर एक मसाला होता, तो थोडासा हलकासा अर्धा छोटा चम्मच टाकला होता मी. त्यानंतर मी इथे बघा हळद टाकून घेते. त्यानंतर धने पावडर टाकते. हे सगळं तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाका. तर मी इथं धने पावडर टाकून घेतलं आहे. आता मी याच्यात गरम मसाला टाकून घेते आणि हे मिक्स करून घेते. हे मिक्स करून झाल्यानंतर हे मिक्स करून चांगलं परतून घेते तेल सुटेपर्यंत. हे बघा, आता हे चांगलं मिक्स झालं. 2 मिनटं असंच होतं. तोपर्यंत मी पनीर तुम्ही ग्रेट करून घेऊ शकता किंवा छोटे क्यूब पण करू शकता. इथे मी हाताने स्मॅश केलेले, छान लागतं तसेच. तर इथे बघा, चांगलं मसाल्याला तेल सुटलं आहे. आता मी क्रश करून घेतलेलं पनीर मी ह्याच्यात टाकते आणि परतून घेते. तर बघूया आपण. इथे बघा, छान अशी भुर्जी रेडी झाली आहे. आता मी चवीनुसार मीठ टाकलं होतं. 1 छोटा चम्मच मी मीठ टाकून घेते. त्यानंतर मी कोथिंबीर टाकते आणि आपली भुर्जी रेडी झाली आहे. झटकीपट अशी पनीरची भुर्जी. कशी झाली कशी नाही मला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.